हॅलो एव्हरीवन. तर ह्या आजीनीनं मला त्यांच्या झाडाचे चिकू काढून दिले. तर मला फार बरं वाटलं, म्हणजे त्या एवढ्या गोड होत्या. त्या मला स्वतःहूनच आग्रह करत होत्या की तू हे चिकू घेऊन जा. तर त्यांनी असे ते चिकू काढून दिले आणि त्यांनी मला टोटल 3 चिकूच दिले होते. त्यांचा चिक्कूचा भाई झाड आहे ना, तो सॉलिड बहरलेला आहे. खूप सारे चिक्कू आलेले आहेत. आय थिंक हा सीझन आहे चिक्कूचा. दुपारी आम्ही दोघं निघालो होतो काही कामासाठी बाहेर. येताना ना खूप जास्त डिहायड्रेशन फील होत होतं. तर मी इकडे असं नारळ पाणी घेतलेलं पिण्यासाठी आणि ते नारळ पाणी घेऊन भाई असं जन्नत फील होत होतं. म्हणजे खूप जास्त बरं वाटलं मला. यांना मी विचारलं तुम्हाला हवं आहे का? मी देणार नाही अजिबात. घरी आल्यानंतर मी असं खूप दिवसांनी भेंडीची भाजी खाल्ली यार, आणि खूप बरं वाटलं. मला खूप आठवण येत होती भेंडीची. रात्री परत आम्ही दोघं बाहेर निघालो होतो, कारण मला माझ्या फ्रेंड्सना पण घ्यायला जायचं होतं सोबत. म्हणजे क्लायंटकडेच जायचं होतं आणि क्लायंटला मेहंदी लावलेली. तर मेहंदी माझ्याच टीमने केलेली होती. तर तिला शी वॉज फुल्ली हॅपी, शी वॉज सॅटिस्फाईड विथ द वर्क. आणि माझी फ्रेंड फुल डे वर्क करून फुल्ली मेंगालल्या होत्या भाई. दोघी पण कंटाळून गेलेल्या, फुल डे वर्क केल्या असताना. आणि खूप खूप थँक्यू, त्या माझ्यासाठी एमर्जन्सीमध्ये आल्या. घरी आल्यानंतर फ्रेश होऊन त्या मस्तपैकी शांततेत जेवल्या. त्यांना खूप बरं वाटलं जेवण झाल्यानंतर. रात्री आम्ही तिघींनी भन्नाट मस्ती केली, खूप जास्त गप्पा केल्या, कारण खूप जास्त दिवसांनी भेटलो. डोंबिवलीवरून जेव्हा कोणी येतं तेव्हा मला फार जास्त चांगलं वाटतं. लाईक मन में लड्डू फुटा, जस्ट लाईक दॅट. ओके.